राज्यात वाद फक्त छगन भुजबळांमुळे सुरू आहे असं जरांगे पाटील म्हणतात। भुजबळांना मंत्रिपद मिळालं, बाकीचे सगळे वाऱ्यावर असं देखील जरांगेंनी म्हटलंय। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जातोय। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हा गंभीर आरोप आहे। हा तणाव निर्माण करण्यासाठी मी काही प्रयत्न केले नाहीत। त्याच्यावर 2-3 महिने ते महाशय मला वाटेल तसे बोलत होते। मला माहितीच नाही कोण आहे म्हटले, जाऊ दे म्हटलं, त्यात लक्ष दिलं नाही। पण ज्या वेळेला बीडमध्ये आमदारांची घरं जाळली, हॉटेल जाळले गेले, शिक्षण संस्था जाळल्या गेल्या, काही लोक तर गेलेच, ते बिचारे लहान लहान मुलं सफोकेशन आहे त्या क्षीरसागरच्या घरातले। त्यावेळेला छगन भुजबळ तिथे धावला का? जणू काही सरकारच नाही, पोलीसच नाही। आणि ते बघून मी म्हटलं नाही, आता मला लढायला उभं राहिलं पाहिजे। वाद हे राज्यात फक्त आणि फक्त छगन भुजबळमुळे झालेलं आहे। सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं। परंतु आता ओबीसींनाही लक्षात आलं आणि मराठ्यांच्या पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय। कारण आता जे मंत्रिपद घेतलं किंवा फक्त पदाचा भुकेलेला माणूस आहे, याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही। त्याला मंत्रिपद घेतलं, बाकीचे आता ओबीसी सगळे वाऱ्यावर सुटणार, ती त्याचेच लोक सुधारणार, ही त्याचा धंदा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।